रवळ्या अध्यात्म निराकरणे. हे नादब्रह्मांचे सगळ्या लीळा एकत्र आहेत तिथे. नादब्रह्म म्हणजे काय? नादब्रह्म नाही सांगते, चालेल. तर रवळ्या अध्यात्म निराकर भोगनारायणी अवस्थानच आहे स्वामींना. आणि मग एक वेळ चांगदेवी विहरणाबी जे केले ते माडावर आसन झाले. तर रवळो कुंभार, मागे होता कविडिंब, आता रवळो कुंभार. तो डफ गाणे जाणे, डफळी बजाव, डफळ. नादब्रह्माचे अनेक प्रकार आहेत. हा डफळ्यावर गाणे म्हणायचा. पदे बांधे, पद पदकर पदे बांधायचा तो. तया रवळोचा शिष्य तो गोसाव्याच्या दर्शना आपल्या मेळेशी आला. त्यांचा शिष्य सगळा परिवार घेऊन आले. ते श्रीचरणा लागले. मग अध्यात्म गावं लागला. उपनिषदाचे रहस्य जती पदी बांधवणी गायले. एक तर अध्यात्म गावणे, गायलं तर तसंच गावं. अध्यात्माच्या रूपाने गावं. उपनिषदांची संस्कृत पद आहेत, ते मराठीत बांधताना नीट त्याची रती करावी लागते, ओळी करावी लागते, शब्दाची बांधणी करावी लागते. आणि मग आवाज असला तर गावा, तर फसाड्या स्वरात गाऊ नये, तर नादब्रह्म होत नाही. ते श्रीकृष्णाने पहिला नादब्रह्म गायलं. कुठं गायलं कृष्णाने? सिन्नरला. ते राजाचे श्रीकृष्ण तुम्ही होत नाही ना, आठवत नाही. बासरीचा स्वीकार कुठे केला कृष्णाने? पहिला ध्वनी तिथून काढला कृष्णाने. ते तिथून नादब्रह्म, ब्रह्माने ब्रह्माला आवाज दिला तिथे. मग दत्तात्रय प्रभूंचं नादब्रह्म वेगळं असतं. ते कशाने प्रगट होतं दत्तात्रय महाराजांचं? मग चक्रपाणी प्रभूंचं वेगळं, गोविंद प्रभूचा तर विषयच नाही. चक्रधर स्वामींनी कसं स्वतःला गायलेलं आहे. आता हे सगळे चिंतनाचे विषय असतात. तुम्हाला मोकळं करून सांगायला 2 तास लागतील. गर्व माणसाला आपल्या चिंतनाचा असावा, स्मरणाचा. फालतू गर्व करून करता राहील, गर्वातून काय मिळत नाही. तर ते म्हणतात उपनिषदांचे जे रहस्य आहे, ब्रह्मविद्येचं रहस्य आपल्या केशराज बासाने जतिपदीमध्ये गायलं. सगळ्या आपल्या पूर्वजांनी ब्रह्मविद्येचं रहस्य मूर्ती प्रकाशात बांधलं आहे ना, सुंदर बांधलं. ज्ञानप्रबोध मध्ये विश्वनाथ बाळापूरकरांनी बांधलं. असं ऋतुपवर्णन नारवाल फाळेने बांधलं. सगळे वर्णन तुम्हाला असे पाठ पाहिजेत. ते हे व्हॉट्सअप युट्यूबमुळे एवढं वाटोळं झालं साधू संतांचं की ते गेलं ब्रह्म आपल्या हातून निघून. 7 ग्रंथ आहेत आपले, की नाही, आणि 5000 ग्रंथ बाकीचे आहेत.
एवढा समृद्ध संप्रदाय आपल्या नादब्रह्माने केलेला आहे, आपल्या पूर्वजांनी बांधले त्याला. असे वेगवेगळे आचार्यगणांनी शब्दसंपदा केलेली आहे. आणि तिकडे मात्र तिकडल्या साहित्यात आपलं पाहून मग आले एकनाथ, नामदेव असे. मग तिकडे सगळे तुकाराम, सगळ्यांनी मग हे साहित्य मराठी भाषेत आलं. ज्ञानेश्वर आणि कोण कोण आहे तिकडे. त्यांचं साहित्य पण समृद्ध आहे बरं. पाठ सगळं असतं तिकडे. पाठांतर करावं लागतं. आळंदीच्या शाळेत गेलं की सगळं पाठ करावं लागतं. उपनिषद, वेद, गीता. आपल्याला इकडे पाठ करावं लागतं. आता आपला विषयच राहिला नाही आता. पण जे साधक आहेत आज बी काही तरुण मंडळी शिकतायत ब्रह्मविद्या शाळेमध्ये, तर ते एकांगी होऊन राहिले. ते पैसा ब्रह्म त्याच्याकडं स्वर निघतो तो असं. आणि किंवा प्रसिद्धी, स्टेटस, हे कुठून आलं पण ते. तर हे जमलं पाहिजे कार्यक्रम. म्हणजे एवढं सांगायला एवढं गेलं म्हणून मग काय होतं, मग ते बाईसानी ऐकलं. बाबा बाबा हे ऐसे अध्यात्म रहस्य हा गीती गाताय. म्हणजे बाईसांना कळतंय काय चालू आहे प्रकरण ते. तर हे अशी काही गाव येत आहे. इथे का म्हणाले बाबा, सर्वज्ञ म्हणतात भाई आत्मान गीती गायजे त्या ते कवनीच्छने नाही की. हे वचन आहे आपल्या इकडं. सूत्रपाठात आहे काय वचन आहे ना, असं आहे वाटतं. स्वामी म्हणाले मा तो कैसा विदित करावा. कसं गाव म्हणाले त्या परमेश्वराला, परमेश्वराच्या स्वरूपाला तो विदित कसा करावा. विदित शब्द कुठं कुठं आलाय चरित्रामध्ये. स्वामींच्या आणि गोविंद प्रभूंच्या चरित्रावर विदित आलाय, विदित हे की नाही. सूत्रपाठामध्ये नाही. हे चिंतनाचे विषय आहेत. सगळं चिंतनातलं आहे भानगड. हे ऐसे जो गाय त्या ओखटे आत देवतेचा क्षोभ होय ऐसे तेने ऐकले. स्वामी म्हणाले आता हे जे उपनिषदातल्या श्लोकांच्या जती करून गायलाय म्हणाले, तर त्याने देवतेचा क्षोभ होतो. आणि महाभारत गायल्याने काय होतं, मंत्रोक्त. कुणाचा 18 मीटर कपडा होता बरं, कोण सांगत, काळा होता. मग तो शिष्य आणि गुरु बसले, म्हणाले हे बघ तुला मी सांगन तसं 1-1 मीटर कपडा तुझा पाप नष्ट होईल. 18 ब्रह्महत्या कुणाला घडल्या होत्या. पाहून वाचून अभ्यास करून सांगा, हे लक्षात नाही. पुढे जाऊया आपण. तर असं स्वामी म्हणाले तो देवतेचा क्षोभ होय. आणि देवतेचा क्षोभ झाल्यावर काय होतं, कोड फुटतो, कोड अंगावर. पुन्हा जिभेचा कॅन्सर होतो. बघा किती सोपं गणित आहे ना. आणि इकडे जर निंदा केली तर इथे ओळखणीचा क्षोभ, त्याने पण तसाच पांढरा कोड.
पांढरा कावीळ. आणि काय होतं? संधिवात. आणि काय होतं? सामान्य क्षोभ झाला ओळखण्याचा तर बीपी शुगर ठरलेलं आहे ते. हं. आणि काय होतं? तो त्यांनी खाजवली ना, खरंच खाजवली, मग तो असा खाजवत राहतो, खसा खसा खसा, जन्मभर वापरतात त्याच्या अंगात किडे. लय आवड आहे बरं. तिकडे माप नाही, इकडे माप नाही. विपरीत झाला तर, भकन करत बसला तर भकन करायचं. मग तुम्ही म्हणाला प्रत्यक्ष नाही केलं, फोनवर केलं तर गुपचूप जाऊन संडासचं डबडं घेऊन केला फोनवर ते भकन. ओळखणीला सगळं कळत. ओळखणीला उपनिषद माहिती आहेत, तिला वेळेत माहिती आहेत. ओळखणी कशी चातुष्टीन समजून ती ओळखणी माया आहे, तिला सगळं पाठ आहे. म्हणजे ठीक आहे, माझी आरती काय, बर मग ठीक, ओके, बर, छान छान. मग एक एक रोग जातो पण. आणि तेच पैशासाठी केलं तर, अच्छा पैशासाठी केलं का, बर. म्हणाले हे शास्त्र दृष्टापती कारण होय. अच्छा 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 अच्छा, दृष्टापती करायचे का, बर 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 बर. मग मग तुम्हाला माहितच आहे पुढे कसं असतं ते. आणि अदृष्टापती केलं तर आनंदे दुदुंभी, तिथे पण नाद ब्रह्म आहे. दुदुंभी हे नाद ब्रह्मापासून आपण अलिप्त आहेत. ते कळलं पाहिजे. आता हे वेगळा विषय आहे. ते महिमभट्टाने ह्याला काय सांगायचंय, कविडिंब गाणं गाणं म्हणलं, हारावळ्यानं म्हणलं, आणि लीळा लिहिली. आतला उद्देश वेगळा असतो. साधू संत कधी आपला खरा उद्देश सांगत नाहीत लिहून. साधू संतांचे वैशिष्ट्य आहे. तर म्हणाले जी जी बाईसा म्हणाले बाबा क्षोभ होतो. आणि मग त्याला ते ऐकलं आणि तो घाबरला. मग पुरे केलं. मग गोसावी तयाशी तिन्ही दामेशी विडा देवीला. एक विडान 3 दाम. मग तो गेला. यावेळी गोसावी रवळया गीत श्रवणी निर्वंश कथन ही गोष्ट सांगितली. कशी गोष्ट आहे ती, कोण सांगल? पाठ आहे कोणाच्या, मी सांग. असली तर सांगा 2 वाक्य. रवा नावाचा कुंभार असतो, तो गीत तयार करतो, पण त्याला ते उपमा येत नाही, का कशाची पण लावतो. त्याच्यामुळे तो विचारतो स्वामींना की कसं झालं. स्वामी तुझा निर्वंश होईल असं झालं. रवळ देवते आगमिक होते, ही जी गोष्ट आहे. तर ते एक तर चांगले, पण ते कसे होते, आगमिक. ते दर्शन आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, बसले, गोसायापासून स्थिती झाली, भोगली भंगली. त्या ते सर्वज्ञ विचारतात की आपण काय जाणीजे. जी जी म्हणाले मी अध्यात्म जाणे, योग जाणे. सर्वज्ञ म्हणाले अध्यात्म योगाची वाणी ते कवान. वाणी शब्द आहेत. ते म्हटले जी जी ते मिनेने. कुठलाही नाद काढायचं म्हणलं की वाणी लागल ना. ब्रह्मांडामध्ये अनेक नाद असतात. पक्ष्यांचे नाद, प्राण्यांचे नाद. पश्चात प्रहरी स्वामी ते तर ऐकतात. चिवणी चिचू करते हे नाही, सकाळ सकाळ सगळ्यांचे स्वर असतात. हरण, कोयल सकाळी काय काय गातात. त्या झाडावर बघा समोरच्या सगळं चुचू चुचू चालू राहतं सकाळ सकाळ. आता पण 1-2 कितीतरी आवाज येतात, तुम्हाला आता ऐकू येतात.
न ऐकणारे आवाज खूप असतात ब्रह्मांडात, आणि त्यात तुमचा स्वर पाहिजे. भजनाचा, कीर्तनाचा, आरतीचा, मूर्तीवर्णनाचा, आणि कशाच्या? स्मरणाचा, स्मरणध्वनीचा, नामाचा गजर. स्मरणाचा कसा असतो ध्वनी? चला, शांत. तुम्ही त्याच्यापासून असा लावून बघा, हे जीवन असं अनुभवून बघा, वेगवेगळे ध्वनी लावा. औसा करायचं तसं बसल्या. भटवासात महादायसा करायचा त्या 9 गावाला. आणि खरा ध्वनी कोणी लावलाय? राक्षस भुवनला मधुवासन. मंडळी. ते ध्वनी ऐकायला स्वामी आले तिथे. हे असं लागलं पाहिजे करेक्ट. जेव्हा तो करेक्ट होईल ना, आपलं कनेक्टच होत नाही तर आपण याच्यापासून 1000 किलोमीटर दूर आहे. विशेष नाही घ्यायचा. हा जो भास आहे तुम्हाला, आपल्या साधनेचा भास आहे, मृगजळ आहे, मृगजळ. पण आता खरं बोलल्यावर राग पण येतो, मन दुखल्या जातं, त्याच्यामुळे बोलताही येत नाही. पण ज्या क्षणाला तुम्ही असं बसाल, पश्चात पहारी उठाल, एक प्रहर द्याल, आणि मग ते नाद ब्रह्म तुमची टाळी चेतवाल तुम्ही स्वामींसोबत, आणि मग त्याचा एक भ्रमण भरी लागतो. म्हणून आचार्य म्हणाले, इस्मिन देशी वशेत ज्ञानी. कसं आहे? तन्मंडळम पवित्र, मंडळ पवित्र होतं. ह्या आकाशात सगळ्या ध्वनी आहेत, त्यात तुमची ध्वनी श्रेष्ठ आहे, है ना? इथं आश्रम पाळत व्हायच नाही तर लवकर स्मरण आहे तुमच्या. ब्रह्मांड कसं पाळत होईल? म्हणजे काय होतं? तुमच्या स्मरणाच्या लहरींनी तुमचे सगळे शून्य होतात, तुम्ही निरालंबी होता, स्वभाव तुमचा आपोआप प्रगट होतो. माहिमपट्टण तेच तर झाले. हे जेवढे आहेत ना आचार्यांच्या सोबतचे 500, हे सगळ्यांचा स्वभाव प्रगटलेला आहे. त्यावेळेला त्यांचं जीवाचं मंचन झालेलं आहे. आपलं सांगितलं तुम्हाला वाईट वाटेल ना. आपला स्वभाव प्रगटतो जिंदगीत. आपले घाण स्वभाव प्रगटतात सगळे. स्वामींना जो स्वभाव प्रगटत आहे तो प्रगटत नाही जिंदगीत कधी. आपली जिंदगी या स्वभावात जाणार. स्टेटसमध्ये मान मान्यतेचं स्टेटस, तक्या लोड गादीचं स्टेटस, पता नाही कुठले आणले स्टेटस, मठाचं स्टेटस. गाडीत बसल्यावर तो माणूस हवेत जातो तो बुवा. गाडी म्हणजे काय वाटतं की असं तो हवेत जाते बरं, डोक्यात हवा जाते. ती गाडीची हवा जाते. ब्रह्मविद्येच्या साधनवंताला गाडीची हवा जावी पण जाती. आणि त्या दिवशी लावलेला असावा. ते विनाद ब्रह्म आहे ते गाडीचं. आणि कशाचं? आयफोनचं नाद ब्रह्म ते वेगळंच आहे. आता तर A1 आलं आहे की नाही. ते किती सोपं झालं. दत्तात्रय प्रभू चालताना दिसतात आहे की नाही. चक्रधर स्वामी चालले असं दोन्हीची. किती आठवायला सोपं झालंय तुम्हाला नाद ब्रह्म करायला. लय सोपं झालं A1 मुळेच. आता तर देवल ऋषींनी काय पिंड कशी वाढवली, मग दत्तात्रय प्रभूंनी कशी हात ठेवला, हे सगळं तुम्ही आता पाहू शकता कल्पनेतलं. जुन्या साधूंनाच करावं लागत होतं. आपण किती भाग्याचे आहे का नाही. हे सगळं उपलब्ध झालंय तुम्हाला मस्त छान.
एका फोनमध्ये तुमचे सगळे स्थळ काय, सगळे लीळा चरित्र काय आहे का नाही. आता त्या येवनला सांगा, हिरवळो गीत लीळा दाखव रे, लगे दाखवल. भटवासांची भेट दाखव रे, लगे दाखव. आणल ते चित्र कुठलं तरी, स्वामी आणतील भेटवर. आता लय सोपं झालं स्मरण करायला. हे विषयानंतर व्हायल्यासारखं वाटतं, पण विषय तिथेच आहे. अध्यात्म गीत गायले, कुणी रवळ्याने बांधलं ते. आणि ती योगाची वाणी. सर्वज्ञ म्हणतात अध्यात्म योग. गीतेमध्ये किती योग आहेत? 18. आणि हा 19वा योग आहे. श्रीकृष्णाने गीत गायलंय का नाही? पहिलं गीत आहे ते. अध्यात्मात गीत नसतं बरं. अध्यात्मात श्लोक मोठे मोठे असतात, जडच्या जड. पण आपल्या देवाने गीत गायलं म्हणून गीता म्हणतात. गीतेला गीता का म्हणतात कोण सांगत? गीतेचं पारायण करतो. तो विषय अंतर होतो. तर हे अध्यात्माचं गीत म्हणता आलं पाहिजे. ती परमेश्वराच्या योग प्राप्तीचा योगवाणी आहे ना. तुमची अष्टीपरी हा योग आहे तुमचा. आता अष्टीपरीची वाणी तुम्हाला गाता आली पाहिजे. फुटवासांनी गुडा गायला आहे का ना, ते पण गुड गाय. श्री प्रभूंनी गीत म्हणलं, कोणचं म्हणलं सांगा बरं. हे तुम्हाला वाटतं हे पोथीच्या बाहेर काय भानगड चालू आहे? कुठं गायलं गीत श्री प्रभू बाबांनी? सूत्रपाठाचा शेवटचा श्लोक आहे तो आपल्या. पुण्या प्रसंगी गायलं गीत गायलं. ब्रह्मानी ब्रह्मची नाहम मनुष्यो न देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरू. ब्रह्माने ब्रह्माचं गीत गायलं इथे. असं सर्वांचे गीत गायला पाहिजे आपण, आहे की नाही. आणि पण सर्वांनी म्हणता गीती गाओ नेने गा पांड्या असं. तरी सर्वज्ञानी निर्वचन सांगितलं, निर्निश्चय शिवचन सांगितलं. म्हणजे तो अनिर्वचनीय आहे ना, पण मी ब्रह्माने ब्रह्म गायलं चक्रधर स्वामींनी. हे सगळं सूत्रपाठ हे काय आहे? ब्रह्मगीत आहे स्वामींचं. तिकडे गीता आहे. श्रीप्रभू बाबांचे ढवळे गायला लावले मदंबेला. तिला काय येईल राडाने बिचारी, पण तिने गायलं. अर्ध ढवळे माहीम भट्टाने गायलं, लिहिलं पण. आणि कोणी कोणी गीत गायलं. दत्तात्रय प्रभू दररोज गातात, माहिती आहे की. हे पोथीत नाही आहे, हे लिहित आहे का? हे दत्तात्रय प्रभूंचे कमालच आहे. ती कंटाळत नसतील का बरं मायापुरात? किती बोर होत असतील ना ते, अंग दुखत असेल ना बिचाऱ्यांचं. आता कुठं आहे सध्या स्वामी? कुठं आहे सध्या? आता 8 वाजता कुठं जातील? काशीला जायचं. काशी कुठं आहे?
मैं काशी हूँ. निर्गुळा. हं? हं? आणि हे पुराण श्रवणाला कुठे जायचंय? बद्रिकाश्रम. किती किलोमीटर आहे? आणि तिथं रोज जायचं हा. मायापूरला घेऊन जावं लागत असेल ना. तिथून कुठे यायचंय पुन्हा? पांचेश्वरला भोजनाला. माय तिथून येतील डायरेक्ट येतील का? मग पुराण श्रवण झाल्यानंतर बाराला काय लक्षात मी काय बोलता कळतंय का तुम्हाला? आहेत का तुम्ही ठिकाणावर? आता कुठं आहेत? कुठं जायचंय त्यांना? माहूरला निद्रा गेली, काशीला अरे स्नान. बाई मोजकं बोल ना. आता कुठं आहे सध्या? इथं आहेत का तुम्ही? नाही जावा ना. चला पुढे चला. आपण काय बोलवलंय कळलं पाहिजे माणसाला. कुठं चाललंय आणि काय चाललंय, काय व्हायलंय. पंचाळीसवरला बद्रिका असून कशाला येतील डायरेक्ट? त्यांचा क्रम ठरलेला आहे. कोण्या मार्गे कोल्हापूरला जायचे ठरलेलं आहे. जाताना किती ठिकाणी थांबायचं हे ठरलेलं आहे. त्यांचा रूट ठरलेला आहे. कोल्हापूरहून पुण्या मार्गे पंचाळीसवरला यायचे. आता पंचाळीसवरला यायचे. किती मार्ग आहेत पंचाळीसवरला यायचे? जाऊ द्या, हे तुमच्या सगळं सोचमधच्या बाहेर आहे. ते तुम्ही तिथपर्यंत जीवनात कधी पोहोचले तर सांगा मला. कधीतरी पोहोचले ना फोन करून सांगा की अरे आम्हाला कळालं बरं का. अध्यात्म अध्यात्म कळायला पाहिजे. शिवबाबांचा रूट ठरलेला आहे. त्यांचं अध्यात्म वेगळंच आहे. किती गल्ले आहेत त्या रुद्रपूरला? किती हाट आहेत? विधी किती आहे? आणि स्वामींचा क्रम काय? सगळं रुद्रपूर डोळ्यासमोर ठेवा. आजचं नाही, त्यावेळेचं रुद्रपूर. सोहन हाट, रांजण हाट, गवळ्यांचा हाट, तेलांचा हाट, आणि किती हाट आहे तिथे. चाट्यांचा हाट. रुद्रपुरी त्यावेळेची अमरावती आहे. बाजारपेठ आहे तिथे. प्रचंड मोठं शहर आहे. मजा ते काय मजा नाही त्याच्यामध्ये. कारण हे सोडून सगळं आपण चिंतन करतो म्हणून प्रॉब्लेम होतो. तैलचित्रच नाहीत ना आपल्याकडे असे. दत्ताजी प्रभूंची तैलचित्र आहेत. त्यांचा क्रम अभ्यासायचा आहे ना तुम्हाला. मग आपल्या श्री प्रभू बाबा चालले बाबा आपले. त्यातून तुमचं सगळं दर्शन होईल ना, स्मरण होईल. तुम्हाला जोडल्या जाईल परमेश्वराशी किंवा परमेश्वर तुमच्याशी जोडतील. आता देवाला ते एकच पर्याय आहे की त्यांना जोडावं लागेल तुम्हाला. तुम्ही तर काय जोडू शकत नाही. कारण तुमचे सगळे बदललं सूत्र, अस्तित्वाचं बदललं सूत्र. तुमचं मेलेल्याचं काय अस्तित्व असतंय काय माहिती. आता आम्हाला तर चांगलं मेलेच नाही तर तुम्ही जिवंत आहेत म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही मेलेले नाहीत ना. मेलेलं प्रेत असलं ना तुम्हाला काय नसतं. प्रेत तिकडे फिरलं काय आणि प्रेत तिकडे गेलं काय नसतं. पूर्वीचे साधू तसे फिरायचे आपले, मरून फिरायचे आहे का नाही.
आपण या ते कवनी. अगं आवडच आहे ते. तर हे रवळ्या आता तू. स्वामी म्हणाले, जी जी माझी कसली वाणी, मी नेने बाबा म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात रे अध्यात्मयोग तो तुम्ही नेना, तो चांद्रायण महात्मा जाणे. आता हा एक भाग्यवान आहे. हो काज म्हणून विनविले, जी जी तरी माझ्या गुंफे विजय करावे. मग स्वामींनी ती विनंती मान्य केली, विजय केले, आसन झाले. ते गोसावी दुधाभाताची आरवणा केली, गोळा झाला, विडा ओळगवला, मग विजय केले. हे ऐतिहासिक स्थान आज उपलब्ध नाही आहे. कवी लिंबाच्या घरी गेले, हा श्रेष्ठ कवी आहे, याच्या बी घरी गेले स्वामी भोगनारायणावरून. मग स्मृतिरूप स्थान बांधायला काय हरकत आहे. स्मृती रवळ्याच्या घरी, हे रवळ्याचं घर मस्त. तिथे बसले स्वामी. आता बसल्यानंतर काहीतरी स्वामींनी श्रवण केलं असेल किंवा श्रवण दिलं असेल त्याला. चला, अशा प्रकारे अध्यात्म देवाने सांगितलंय त्या वेळेमध्ये. दंड